मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांशी जे फोनद्वारे बोलणं होतं त्याच्यातून असं जाणवतं आहे फुलं आहे पण सेटिंग होईना. आपण याच्यावर व्हिडिओ पण बनवला होता, पण याच्या मागची कारणं काय आहे त्याच्यात आज आपण थोडक्यात बोलणार आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि आपण आता व्हिडिओला पुढे सुरुवात करतो. तर मित्रांनो, आता हे बघा, आपल्या बागेत तुम्ही बघू शकता सेटिंग ही झालेली, पण प्रत्येक झाडाला नाही आहे. आता काही झाडांना जवळजवळ 20, 25, 40 शेंगा लागलेल्या आहे. आता या झाडालाच बघू शकता. आता समजा एकाच फाटीला जवळजवळ आपण मोजलं तर 1, 2, 3, 4, 5 जवळजवळ 25 शेंगा आहे. आणि शेजारचं झाड आहे. आता समजा मित्रांनो, याला एकाच फाटीला 2च शेंगा आहे फक्त. आता इकडची एक फाटी, इथं एकच शेंगे. म्हणजे हा माझाच नाही आहे प्रॉब्लेम, सगळ्यांचा आहे. आपण याच्यात आता गेली 25 वर्षापासून काम करतोय, तरी पण मला पण अडचण येते. इतर सामान्य आपले जे शेतकरी, नवीन शेतकरी, त्यांना पण अडचण येते. तर आता याचं मित्रांनो काय झालं, बऱ्याच मित्रांचं असं मला जाणवलं भरपूर अशा फवारण्या करता. मित्रांनो, तुम्हाला माझी कळकळीची विनंती, मित्रांनो, महिन्यातून एकच स्प्रे घ्या, जास्त स्प्रेची गरज नाही. बऱ्याच मित्रांनी काय केलं, दर 8 दिवसाला समजा मित्र कसं करता, आपला व्हिडिओ पाहता, इतर आपले भरपूर मित्र आहे त्यांचे पण यूट्यूबला शेवगा शेतीची व्हिडिओ, प्रत्येकाचे व्हिडिओ बघता आणि ज्याचं जे वाटलं त्यांना योग्य लगेच ती फवारणी चालू करतात. समजा आज मी सांगितलं आमकी फवारणी करा, मित्र लगेच ती फवारणी करतात. उद्या दुसऱ्या एखाद्या मित्राचा आपला यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला, त्याची फवारणी चालू करतात. पण त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं माझं असं एकाच मित्राचा सल्ला घ्या आणि त्याच्याच मार्गाने चाला. कारण तुम्ही 17 डॉक्टर पाहिले तर तुम्हाला खर्च भरपूर, आर्थिक खर्च पण होणार आहे आणि सेटिंगच होणार नाही. कारण काही औषध आपल्या शेवग्याला हानिकारक पण होऊ शकता, काही फायद्याचे पण होऊ शकता. फक्त एवढं जे प्रयत्नांनी परमेश्वर जसं म्हणतात तसं आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे. पण तो प्रयत्न पण आपण जो करतो तो असा व्यवस्थित सरळ मार्गाने झाला पाहिजे. कारण चुकीचं औषध, आणि बऱ्याच मित्रांनी काय केलं, पानं पिवळी करून टाकली झाडाची पूर्ण. दे औषध मार, आण औषध मार औषध. दर 8 दिवसाला काहींनी फवारण्या घ्या, त्या ब्लोअरनं फवारण्या करतात. त्याच्यामुळे ते औषध असं दपकटून बसतं आणि मोकार झाडं अशी पिवळी झालेली. तर सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना असं विचारलं मी, बागेत मधमाशी आहे का? बऱ्याच मित्रांचं म्हणणं बागेत मधमाशीच नाही. तर मित्रांनो, तुम्ही एवढ्या फवारण्या करता, दर 8 दिवसाला मधमाशी यायचा टाईम आपली फवारणी चालू होऊन जाते. आणि एक तर थंडीचे दिवस आहे. आता आपले सकाळची जवळजवळ 10चा टाईम झालेला, तरी थंडी भरपूर आहे. आणि मधमाशी कशी येणार एवढ्या थंडीत? पण मधमाशीला ऊन हे पाहिजे भरपूर. आता इथून पुढं 12 नंतर बऱ्यापैकी ऊन पडतं, 12 ते 4 मध्ये. एवढं 2-4 तासातच मधमाशी येऊन तुमचं परागकरण होणार आहे आणि शेवग्याची सेटिंग होणार आहे. तर याच्याकरता मित्रांनो, आपण बऱ्याच मित्रांना सांगितलं गुळ ताकाची फवारणी करा, विलायची टाकून. तर हे करायचं तुम्हाला. मधमाशी आपल्याला बागेत आणायची आणि ती आलेली मधमाशी बागेतून गेली नाही पाहिजे, हे फार महत्त्वाचं मित्रांनो. तरच आपली सेटिंग होणार. नाही तर तुम्ही किती औषधं मारले, काही केलं तरी काही होणार नाही. कारण शेवगा शेती असं पीक आहे मित्रांनो, म्हणजे याला जास्त पाणी सहन होत नाही. कारण पाण्याचा आणि याचा जवळजवळ 36चा आकडा आहे. याला थंडी पण सहन होत नाही. याला फक्त पाहिजे ऊन तुमचं 40 नाही 45 होतं तरी शेवग्याला भरपूर शेंगा येतील बिगर खर्च करता. कारण उन्हामध्ये तुम्ही निरीक्षण करा, आज डिसेंबर महिना चालू आहे समजा, आज शेवग्याचे बाजार असे गगनाला भिडून गेलेले ना. आपल्याला प्रत्येकाला असं वाटतं आज आपल्या शेंगा चालू झाल्या पाहिजे. कारण कसं आहे, अजून 2 महिन्यांनी याच शेंगा आपल्या, आज जो बाजार आता 300-400 रुपये, तोच बाजार आपला डायरेक्ट 30 रुपये 40 रुपयावर येणार आहे. तर याच्याकरता आपल्याला जी सेटिंग आता ही झाली पाहिजे एवढ्या 1 महिन्यात, म्हणजे तो माल आपला निदान जानेवारीत चालू झाला तरी आपल्याला नाही काही तर 70-80 रुपयाची रेट मिळणार आहे. तर याच्याकरता मित्रांनो, तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम मधमाशी बागेत बोलवायची. बागेत बोलवायची म्हणजे ती काय ऑटोमॅटिक येणार नाही. त्याला आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला त्याला 200 लिटर पाण्याला 3 किलो गूळ घ्या, काळा गूळ. तो रात्रभर भिजत घालायचा आपल्याला एका बादलीमध्ये 5 लिटर पाण्यामध्ये. त्याच्यामध्ये 2 ते 2.5 लिटर ताक टाका. ताक टाकल्यानंतर 50 ग्रॅम विलायची म्हणजे वेलदोडे, ते मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे, ते पण त्याच्यात टाका. हे सगळं द्रावण रात्रभर भिजू द्या. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या 200 लिटरची जी आपली फवारणीची टाकी ती आधी व्यवस्थित धुवून घ्या औषधाची असेल तर, म्हणजे जेणेकरून या बॅक्टेरिया कमी होणार नाही आपल्या. आणि ते आपल्याला त्याची फवारणी करायची. ते पाणी वस्त्र गाळ करून घ्या, म्हणजे फडक्यानं गाळून घ्या. म्हणजे त्याचा जो चोथा निघाल तो पाण्यामध्ये पूर्ण एकदा दोनदा असं दाबून घ्या, म्हणजे त्याचा अंश तो निघून जाईल. आणि त्याची फवारणी सकाळी तुम्ही व्यवस्थित करू शकता. पण सकाळी शक्यतो मित्रांनो ऊन पडल्यावरच थोडी फवारणी करायची. गूळ व ताक विलायची अशी एकत्र करून अशा प्रकारे फवारणी करायची. आणि बऱ्याच मित्रांचं जाणवलं आपल्याला, आता समजा ही गल्ली आपली, हिच्यात मी ब्लोअर घातलं किंवा हातपंपानं मारतो किंवा STPनं मारतोय,
आता मारत जाताना मी हे झाड घेऊन गेलो, हे झाड मारत असताना मी आता समजा या झाडावर औषध मारतो तर औषध त्या पण झाडावर जाते आपलं. तर बरेच मित्र काय करतात, ही गल्ली झाली शेजारची गल्लीत औषध मारतात, ते मारू नका मित्रांनो. कारण त्याच्यामुळे तुम्हाला औषधाचा खर्च डबल होतोय. आणि बऱ्याच मित्रांनो झालं बाबा झाड वल्लं होत नाही मित्रांनो, ते बारीक तुषार कण असता, या झाडाचं औषध त्या झाडावरच काय तुमचे जवळजवळ त्याच्या पुढच्या 4 गल्ल्यांमध्ये ते औषध जात असतं. याच्याकरता मित्रांनो ते एक घ्या. म्हणजे आता जाताना मी ही गल्ली मारीत गेलो, येताना परत ही गल्ली घेऊन येणार. समजा आपण नळीद्वारे मारत असेल तर किंवा ब्लोअर असेल याच्यात मारत गेलो, डायरेक्ट तुम्ही एक गल्ली सोडून पुढल्या गल्लीत जा. म्हणजे जेणेकरून तुम्हाला जिथं समजा 500 लिटर पाणी लावायचं तिथं 250 लिटरमध्ये तुमची फवारणी होते आणि शेवग्याला मापात असं औषध मिळणार आहे. कारण जास्त वारंवार फवारण्या करून बऱ्याच मित्रांनी काय केलं, जी बागेमध्ये मधमाशी येत होती ती गायब झाली. काही मित्रांना आपण आता सजेशन दिलं आहे बाबा भरपूर फुलं, पण काय करायचं तर पेट्या ठेवायला सांगितल्या, पण ते पेट्यातून पण मधमाशी यायला तयार नाही बाहेर. मध्ये बागामध्ये पेटी पण ठेवून, कारण ऊन नाही आहे, घडीचा ढगाळ वातावरण होतं, थंडीचं प्रमाण वाढतं, उन्हाचं प्रमाण वाढतं, ते क्लायमेट त्याला पण सहन होईना. तर आपल्याला नैसर्गिकरित्या मधमाशी बोलावायला करता आपण काय करायचं, गुळताकाची फवारणी करा. ज्या तुम्ही रासायनिक आपण औषधाच्या ज्या फवारण्या करतो त्या कमी करा. समजा तुम्हाला वाटतंय आज आळी पडली, एखादा डोस तुम्ही निमार्कचा मारू शकता, जैविकमध्ये थोडा मारू शकता, अशा पद्धतीने करा मित्रांनो. म्हणजे जेणेकरून आपली मधमाशी बागेत समजा 10 मासे आले तर तिनं निदान कमीत कमी 10 गोळा केले पाहिजे. नाही तर आपल्या ज्या 10 आहे त्या जातील आणि सेटिंग होणार नाही. तुम्ही किती पण औषधं मारले, किती खतं सोडले तर काही उपयोग होणार नाही. ठीक आहे, आपल्याला खतं सोडायचे त्याच्याबद्दल दुमत नाही, पण टप्प्याटप्प्याने हे काम करायचं मित्रांनो. याच्याकरता मधमाशी बागेतून गेली नाही पाहिजे. फवारण्या करताना जास्त फवारण्या करू नका. महिन्यातून कीटकनाशकाची एखादी फवारणी करा. त्याच्यात फुल फ्लावरिंगमध्ये असताना जास्त वास येणार औषध तीव्रतेचं औषध आहे, म्हणजे ज्यांना आपल्याला मधमाशीला अपायकारक होईल किंवा जे आपले मित्र किडे. आता या दिवसात मित्रांनो तुम्हाला सांगतो मधमाशी कमीच येते आणि बऱ्याच ठिकाणी आता माझ्या बागेत मला जाणवलं फुलपाखरू आहे किंवा भुंगा आहे, मोठा भुंगा, काळा भुंगा, त्याच्यावर सेटिंग होते मित्रांनो. ते पण गेले नाही पाहिजे, एवढी काळजी घ्यायची. आणि ज्या कशा शेंगा येत नाही बघू आपण. आणि खालून काय करायचं, आपल्याला पाण्याचं नियोजन ठेवायचं आहे. आपण मागच्या पण व्हिडिओत तेच सांगितलं, आज पण मी सांगतो तुम्हाला, पाण्याचं नियोजन फार महत्त्वाचं आहे. पाणी देताना द्या तुम्ही, पण किती द्यायचं आहे, 1 तास चालवा, त्याच्यानंतर 4 दिवसांनी तुमची जमीन लय हलकी तर परत अर्धा तास चाला, त्याच्यानंतर परत 8 दिवसांनी 1 तास चालवा. अशा टप्प्यानं पाणी द्या. पाणी हे मित्रांनो झाडाला सलाईनसारखं द्यायचं आहे. झाडं जगलं नाही पाहिजे आणि मेलं पण नाही पाहिजे, हे महत्त्वाचं, तेव्हा सेटिंग होईल. आता बऱ्याच मित्रांनी काय केलं, पाण्याचं ताण द्यायला सांगितलं, डायरेक्ट झाडच पिवळे करून ठेवले, तरी पाणी देईना. आणि काही नाही, पाणी इतकं दिलं का झाड एकदम हिरवेगार भरगच्च आहे. बाग असा बघितला तर एकदम छान वाटतो, पण फुलंच नाही त्याला, आणि आलेले फुलं गळून जात आहे, सेटिंग होत नाही. असे कारण आहे मित्रांनो. याच्याकरता सगळ्यात आपल्याला काय करायचं आहे, गुळाची ताकाची फवारणी करायची. वारंवार औषध म्हणजे जे कीटकनाशक आहे ते कमी मारायचे. खालून 05234 आठवड्यातून किंवा 15 दिवसातून 2दा एकरी 5 किलो गेलंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटलं बघ एखादं मायक्रोन्यूटन पण सोडू शकता. आणि बॅक्टेरियाचा वापर करा मित्रांनो. बराचसा मित्रांना आपला आग्रह राहील, जे आपण जे वारंवार औषध मारतोय, खतं सोडतो, त्याच्यानं जमिनीतल्या जे बॅक्टेरिया त्या पण गायब होऊन गेलेलं आहे. म्हणजे झाडाला समजा आता मायक्रोझायरा आपण सोडला ड्रिपद्वारे किंवा ट्रायकोडर्मा सोडा, या सर्व बॅक्टेरिया तुम्ही एकत्र पण सोडू शकता. टप्प्याटप्प्यानं सोडा. आणि बॅक्टेरिया सोडल्यानंतर 8 दिवस कोणतं पण रासायनिक खत त्याच्यातून सोडू नका, ड्रिपद्वारे देऊ नका दुसरं. कारण त्या बॅक्टेरियांचं प्रमाण वाढलं पाहिजे, म्हणजे ते बॅक्टेरिया मरणार नाही. आणि आपली जी शेवगा शेती ती आपल्याला नक्कीच यशस्वी करायची मित्रांनो. अशा प्रकारे आपल्याला नियोजन करायचं आहे. रामकृष्ण हरी.